नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठी। श्रीरामपूर शहरात सध्या राजकारणाचा स्तर किती खालावला आहे याचं जिवंत उदाहरण समोर आलं आहे। शहरात दादा नावाने ओळखल्या जाणाऱ्या सत्ताधारी नेत्याकडून आधी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी लावलेले दिशादर्शक फलक काढण्यात आले आणि त्यावरून मोठं आंदोलनही पेटलं होतं। आता त्याच वादाला आणखी एक मोठा नवीन ट्विस्ट मिळाला आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत आयोजित पशुपक्षी प्रदर्शनात मोठा गोंधळ उडाला। कारण काय तर कार्यक्रमाच्या फलकावर दादा यांचा फोटो नव्हता। उद्घाटनासाठी आलेल्या तात्या यांनी यावर संताप व्यक्त करत थेट अधिकाऱ्यांना धारेवर धरलं अशी माहिती समोर आली आहे। आमच्या दादांचा फोटो का नाही असा सवाल करत तात्यांनी कार्यक्रमाचं उद्घाटनच नाकारलं। यावेळी उपस्थित असलेल्या काही भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत त्यांनी प्रश्न विचारले। हे लोक इथे कसे असा सवाल करत वातावरण आणखी तापलं आणि या सगळ्या राजकीय नाट्यात सर्वसामान्य शेतकरी मात्र भर उन्हात अडकले। पाणी नसताना ताटकळत बसण्याची वेळ त्यांच्यावर आली असा आरोप प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी केला आहे। या प्रकारामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून तात्या दादा जोडीकडून सूडबुद्धीचं राजकारण सुरू असल्याची जोरदार चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये रंगली आहे। श्रीरामपूरमध्ये नेमकं काय चाललंय, जनतेच्या प्रश्नांपेक्षा फोटो आणि अहंकार महत्वाचे झालेत का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। पाहत रहा भीम प्रहार न्यूज मराठी।